फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी आणि आठवडाभरातच रामाचा दास हनुमान यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते। या दोन्ही दिवशी प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो। या सुंठवड्याचे आरोग्यदायी भरपूर असे फायदे आहेत। तर पारंपरिक पद्धतीने आपण आज हा सुंठवडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। सेम त्याच वाटीने अर्धी वाटी अशी खडीसाखर घेतलेली आहे। इथे शक्यतो खडीसाखरेचाच वापर करायचा। आपण पारंपरिक पद्धतीने सुंठवडा बनवत आहे। आणि पोहे खायचे 2 चमचे मी धणे घेतलेले आहेत। 1.5 चमचा पोहे खायचे आपण सुंठ पावडर घेतलेली आहे। ही मी घरी केलेली सुंठ पावडर आहे। अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे आता हे मिक्सरला बारीक वाटून झालेला आहे। अशा प्रकारे आपला अतिशय सोप्या पद्धतीने हा सुंठवडा तयार झालेला आहे। पारंपरिक पद्धतीने हा आपण रामनवमीला आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून दिला जातो। आता आपण हा सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपला हा सुंठवडा तयार झालेला आहे। याच्यावरती असं हे तुळशी पत्र ठेवून द्यायचं आणि आपला हा नैवेद्यासाठी सुंठवडा तयार झालेला आहे। याच्यामध्ये आता काही लोक ड्रायफ्रुट्स वगैरे पण घालतात, पण पारंपरिक पद्धतीने फक्त एवढेच पदार्थ वापरून हा सुंठवडा बनवला जातो। अतिशय पौष्टिक असा हा सुंठवडा असतो। तर तो हा प्रसाद म्हणून आपण 1 चमचा प्रत्येकाला हा सुंठवडा दिला जातो। अशा प्रकारे हा सुंठवडा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।